माझं फरशी वगैरे पुसून झालं होतं आणि गुरुजी आलेले आहेत, त्यामुळे मी 2 पाट काढले, त्यांना पुसून काढलं. फुलं घेतले पूजेसाठी, म्हणजे जे तर्पण करणार आहोत त्यासाठी. पाणी घेतलं आणि काळे तीळ घेतलेले आहेत, तांदूळ घेतलेले आहेत, अगरबत्ती लावण्यासाठी अगरबत्ती आणि अगरबत्तीचं स्टँड ठेवलेलं आहे. ते पांढरा जो गंध असतो तो घेतला, हळदी कुंकू आहे. तर एवढी सगळी तयारी केलेली आहे तर्पणासाठी. गुरुजींनी सर्व तर्पण माझ्या भावाकडून करून घेतले. जे जे पितृ आहेत आमचे त्या सर्वांची नावं घेण्यात आली, ज्यांचं निधन झालेलं आहे. आणि आता हे सर्व तर्पण पूर्ण झाल्यावरती हे जे पाणी आहे, तर त्यांना मी आधी विचारलं की हे पाणी नेमकं कशात टाकायचं. तर ते परत तुळशीला टाकायचं नाही, याच्यात तुळशीचे पानं पण दिसत आहे, पण तुळशीला टाकायचं नसतं हे पाणी, वेगळ्या एखाद्या